नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्र हो, परीक्षेच्या तारखा आलेल्या आहेत. तर BA फर्स्ट इयरचा परिचय राजकीय संकल्पनांचा इंट्रोडक्शन ऑफ पॉलिटिकल कन्सेप्ट्स हा जो पेपर आहे, त्या पेपरमधलं पहिलं प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे, स्वातंत्र्य, समता, न्याय. दुसऱ्या प्रकरणामध्ये अधिमान्यता आपल्याला अभ्यासायची आहे. अधिमान्यता ही जी संकल्पना आहे, ती संकल्पना समजून घेतली तर आपल्याला निश्चितपणे त्यावरची MCQ सोडवता येतील. तर विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर दत्ता हरिवंशराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री हावगी स्वामी महाविद्यालय उदगीर. आपल्याला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे असतील तर आपल्याला ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. तर आज आपण पाहू अधिमान्यता ही संकल्पना काय आहे. अधिमान्यता समजून घेण्यासाठी मागच्या सेमिस्टरमध्ये आपण शक्ती, पॉवर, अथॉरिटी ह्या दोन संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. जे शक्ती, सत्ता, अधिसत्ता आणि अधिमान्यता अशी ही चार संकल्पनांची चौकडी आहे. ही सर्व आपल्याला समजून घ्याव्या लागतात. तर अगोदर आपण सत्ता पाहिली, पॉवर पाहिलेला आहे, अधिसत्तासुद्धा पाहिलेलं. ज्या सत्तेला अधिमान्यता प्राप्त असते त्या सत्तेला आपण अधिसत्ता असं म्हणतो आणि म्हणून हे सुद्धा वाक्य MCQमध्ये येऊ शकते. तर अधिमान्यता यासाठी कोणता शब्द वापरलेला आहे, इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरला जातो आणि मग पर्यायामध्ये शब्द दिलेले असतील तर त्यासाठी आहे लेजिटिमशन. लेजिटिमशन हा शब्द अधिमान्यतेसाठी इंग्रजीमध्ये वापरलेला आहे. अधिमान्यता, लेजिटिमशन हा शब्द लेजिटिमस या लॅटिन शब्दापासून निर्माण झालेला आहे. मग यासाठी दुसरा प्रश्न तयार होतो की अधिमान्यता हा शब्द कोणत्या शब्दापासून बनलेला आहे. तर लेजिटिमस या शब्दापासून बनलेला आहे. LEGITIMUS लेजिटिमस हा त्याचा अर्थ आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ह्यावर एक MCQ बनला. त्यानंतरचा MCQ असा बनतो की अधिमान्यता, लेजिटिमशन हा शब्द लेजिटिमस या डॅश डॅश भाषेतील शब्दापासून बनला, तर तो लॅटिन भाषेतील शब्दापासून बनला. लॅटिन हे त्याचं उत्तर असेल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न शोधावे लागतील. आणि मग म्हणजे लेजिटिमशन हा जो शब्द आहे तो कशासाठी वापरला गेलेला आहे. किंवा मग यावर चौथा प्रश्न असा होतो की रोमन राजकीय विचारवंत सिसरोचं नाव दिसायला आहे, तर हे सिसरो आपण लक्षात ठेवला पाहिजे. कोण रोमन राजकीय विचार, सिसरोने ह्याची व्याख्या केलेली आहे. काय व्याख्या केलेली आहे, तर सिसरोने व्याख्या केलेली आहे की वैधानिक व न्याय सत्ता यासाठी लेजिटिमस हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. तर प्रश्न असतो वैधानिक व न्याय सत्ता यासाठी लेजिटिमस हा शब्द डॅश डॅश यांनी वापरला. कोण वापरला? सिसरोने वापरला. त्याच्यानंतर यावर असा प्रश्न होऊ शकतो की सिसरोने वैधानिक व न्याय सत्ता यासाठी डॅश डॅश शब्द वापरला. कोणता वापरला? लेजिटिमस वापरला. म्हणजे अशा पद्धतीने MCQ बदलले जातात. तर इथं आपण आता किती MCQ पाहिली? 6 MCQ इथं आपण पाहिलेली आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपण MCQ कशा पद्धतीने करता येतील याचा विचार केला पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, त्यानंतरचा भाग आहे व्याख्या. अधिमान्यतेच्या ह्या ज्या 4 व्याख्या आहेत, या 4 व्याख्यावर 4 MCQ परीक्षेमध्ये येऊ शकतात. पहिली व्याख्या आहे स्वीकृत मूल्यांच्या संदर्भात जिचे समर्थन करता येईल अशी राजकीय सत्ता म्हणजे अधिमान्यता होय. काय म्हटलेलं आहे? स्वीकृत मूल्यांच्या संदर्भात. कोणत्या मूल्यांच्या? स्वीकृत मूल्यांच्या. जिचे समर्थन करता येईल अशी राजकीय सत्ता. कशी राजकीय सत्ता? स्वीकृत मूल्यांच्या संदर्भात जिचे समर्थन करता येईल अशी राजकीय सत्ता म्हणजे अधिमान्यता होय. हे सेल्झनिक यांचं मत आहे. तर ही व्याख्या कोणाची असं ते विचारलेलं असेल आणि मग पर्यायामध्ये सेल्झनिक, लिप्सेट ही सगळी नावं त्यामध्ये दिलेली असतील. तर आपल्याला हे नाव करेक्ट लक्षात ठेवता आलं पाहिजे. त्यानंतरची व्याख्या आहे अधिमान्यता म्हणजे अशी राजकीय व्यवस्था की जी सर्व अर्थाने समाजहिताच्या दृष्टीने योग्य आहे असा काय करते? जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करते आणि ते टिकून धरते. ही क्षमता म्हणजे अधिमान्यता होय. ही व्याख्या कोणाची? तर ही व्याख्या लिप्सेटची आहे. लिप्सेटनी द पॉलिटिकल मॅन नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तो सुद्धा MCQमध्ये विचारला जातो. लिप्सेटनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? तर तो पॉलिटिकल मॅन नावाचा ग्रंथ आहे. लिप्सेट हा कुठल्या देशाचा होता हेही आपल्याला लक्षात ठेवलं. लिप्सेट हा अमेरिकेचा राजकीय विचारवंत आहे.
त्यानंतरचा प्रश्न बनेल ही जी तिसरी व्याख्या आहे, राजकीय व्यवस्थेतील संरचना, कार्यपद्धती, कृती, निर्णय, धोरणे, शासकीय अधिकारी व राजकीय नेते यांच्याजवळ अचूकपणा, यथायोग्यता, औचित्य, चांगुलपणा, रास्तपणा इत्यादी गुण असल्यामुळे त्याचा स्वीकार केला पाहिजे असा विश्वास लोकात निर्माण होणे यास अधिमान्यता असे म्हणतात. कार्यपद्धती, कृती, निर्णय, धोरणे, शासकीय अधिकारी, राजकीय नेते यांच्याजवळ अचूकपणा असला पाहिजे, यथायोग्यता असली पाहिजे, औचित्य असलं पाहिजे, चांगुलपणा असला पाहिजे, म्हणजे इत्यादी गुण असल्यामुळे त्यांचा स्वीकार केला पाहिजे असा विश्वास लोकांमध्ये निर्माण होणे यास काय म्हणतात? अधिमान्यता म्हणतात. ही व्याख्या कोणाची आहे? रॉबर्ट हालची आहे. तर हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. ही व्याख्या विचारली जाते आणि ती कोणाची आहे असा प्रश्न असतो आणि ही व्याख्या आहे रॉबर्ट हाल यांची. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्र हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न असेल, चौथी व्याख्या आहे, राजकीय व्यवस्था प्रचलित समाजासाठी योग्य असून ती पवित्र, मूल्यवान आणि आदरणीय आहे म्हणून तिच्या आज्ञांचे पालन विनाविलंब करणे असा दृढ विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्याची क्षमता म्हणजे अधिमान्यता होय. काय आहे याच्यामध्ये पावित्र्य आहे, मूल्यवान आणि आदरणीय. जे राजकीय व्यवस्था प्रचलित समाजासाठी योग्य असून ती कशी आहे? पवित्र आहे, मूल्यवान आहे आणि आदरणीय आहे म्हणून तिच्या आज्ञांचे पालन विनाविलंब करणे असा दृढ विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्याची क्षमता म्हणजे अधिमान्यता होय. ही व्याख्या कोणाची आहे? प्लॅनो आणि रिग्ज यांची व्याख्या आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यावर एक MCQ होतो. म्हणजे उपरोक्त नमूद व्याख्यांवरून अधिमान्यते संकल्पनेविषयी स्पष्टता अभ्यासकास होते. शक्तीद्वारे सरकार जनतेस आज्ञापालन करण्यास भाग पाडते, पण नेहमीच आज्ञापालन दंडशक्तीच्या जोरावर होत नसते. सरकारने घेतलेले निर्णय व निर्माण केलेले कायदे समाजहिताचे आहेत असा दृढ विश्वास लोकात निर्माण झाल्यास लोक स्वयंस्फूर्तपणे आज्ञांचे पालन करतात. त्याला आपण काय म्हणतो? अधिमान्यता असे म्हणत असतो. तर त्यानंतर काय प्रश्न होतो पण पाहू. हे बघा, लिप्सेट हा काय आहे? अमेरिकन राज्यशास्त्रज्ञ आहे. लिप्सेट हा कुठला आहे? अमेरिकन आहे. लिप्सेट डॅश डॅश देशातील विचारवंत आहे, तर तो अमेरिकेतील आहे असा प्रश्न होतो. लिप्सेटनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? पॉलिटिकल मॅन हा ग्रंथ लिहिलेला आहे. लिप्सेटनी अधिमान्यची संकल्पना कोणत्या ग्रंथात स्पष्ट केलेली आहे? पॉलिटिकल मॅन ह्या ग्रंथात स्पष्ट केलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं की राजकीय व्यवस्थेत व्यक्तीचे एखादे पद धारण केले असता ते पद तिला अधिमान्यतेच्या तत्वानुसार प्राप्त झालेले असते. लोकांना त्या व्यक्तीच्या अधिकार पदाविषयी विश्वास वाटतो. सत्ताधारी व्यक्ती आपल्या अधिकार पदाचा वापर समाजहितासाठी करेल अशी दृढ भावना लोकांच्या मनात निर्माण झाली असते. सत्तारूढ व्यक्तीच्या पदाविषयी जनतेत रास्तपणाची व औचित्याची भावना निर्माण होते. थोडक्यात लोकांना राजकीय सत्तेविषयी औचित्याची, चांगुलपणाची भावना असणे म्हणजे अधिमान्यता होय. अधिसत्ता म्हणजे अधिमान्यता प्राप्त झालेली सत्ता असे ते MCQ असेल. म्हणजे असे अधिसत्तेचे वर्णन केले जाते. सत्ताधाऱ्यांना ती मिळविण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी अनेक मार्ग सत्ताधारक अवलंबत असतात. त्या मार्गाचाही येथे विचार करणे इष्ट आहे. अधिमान्यता कशातून प्राप्त होऊ शकते? तर अधिमान्यता विचारप्रणालीतून प्राप्त होत असते. म्हणजे हा कुठल्या विचारप्रणालीचा आहे आणि त्या विचारप्रणालीवर व्यक्तीची श्रद्धा असते. जनतेची इच्छा, आकांक्षा, म्हणजे जनता ही भावनात्मक असते. विचारप्रणाली भावनात्मक असते. जनतेच्या इच्छा, आकांक्षा, श्रद्धा भावनात्मक विचारप्रणालीत असतात. विचारप्रणाली म्हणजे मूल्यांची संदर्भ चौकट असते. ही मूल्ये लोकांना भावणारी असतात, पटणारी असतात. समाजहित साधणारी मूल्यांची संदर्भ चौकट विचारप्रणालीमध्ये अंतर्भूत असते. या विचारप्रणालीसाठी सत्ताधारी बांधील असल्याचे लोकांच्या मनावर बिंबविले जाते. विशिष्ट विचारप्रणालीद्वारे लोकांना संघटित करणे सत्ताधाऱ्यांचे ध्येय असते.
व त्याद्वारे सत्ता संपादित केली जाते. संपादित केलेली सत्ता टिकविली जाते. लोक विचार प्रणालीशी इतके बांधील असतात की प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती द्याव्यास ही मागे पुढे पाहत नाहीत. उदाहरणार्थ कम्युनिस्ट विचारधारेचे लोक या विचारधारेशी शेवटच्या श्वासापर्यंत बांधील राहण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. आपण पाहतो की हिटलरनी लोकांना प्रवृत्त करण्यासाठी नाझिझम या विचारप्रणालीचा वापर केला होता आणि त्या विचारप्रणालीच्या आधारावर त्यांनी फार मोठी प्रगती घडवून आणली होती. लोक प्राण द्यायला तयार होते. मुसोलिनी लोकांना सांगितलं होतं की ती विचारप्रणाली आहे फॅसिझम, की जसं मातृत्वाविना स्त्रीत्व पूर्ण होत नाही तसं युद्धाविना पुरुषत्व सिद्ध होत नाही. आणि ही भावना लोकांना अधिक प्रभावी वाटली आणि लोक राष्ट्रासाठी बलिदान द्यायला तयार झाली. म्हणजे अशा पद्धतीने विचारप्रणालीतून आपल्या सत्तेला अधिमान्यता प्राप्त करून घेण्याचं काम मुसोलिनीने फॅशिझमच्या आधारावर केलं, हिटलरनी नाझिझमच्या आधारावर केलं, लेनिन स्टॅलिननी कम्युनिझमच्या आधारावर केला. म्हणजे अशा विचारप्रणाली, ज्या विचारप्रणालीवर लोकांचा विश्वास आहे आणि लोक त्या विचारप्रणालीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत असतात, हा तो भाग आहे. त्याच्यानंतरचा म्हणजे विश्वास साधनांच्या आधारे अधिमान्यता. अधिसत्ता गाजवणाऱ्या व्यक्तीवर लोकांचा विश्वास आणि श्रद्धा असते आणि तीच अधिसत्तेच्या कृतींना आणि निर्णयांना अधिमान्यता मिळवून देत असते. मेरियनने या विश्वस्त श्रद्धेच्या मुळाशी जी कारणे असतात त्यांना मिळून क्रेडेंडा असे म्हटले आहे, की ज्याचा अर्थ श्रद्धा असा आहे. हा शब्द क्रेडन्स या शब्दाकडून घेतला आहे. मॅक्स वेबरनी अधिसत्तेचे 3 प्रकार पाडले होते: दिव्य वलयांकित अधिसत्ता, परंपरागत अधिसत्ता आणि विवेकाधिष्ठित अधिसत्ता. तर हाही प्रश्न होऊ शकतो की मॅक्स वेबरनी अधिसत्तेचे किती प्रकार पाडले होते? 3 प्रकार पाडले होते. अधिसत्तेची वेगवेगळी विश्वास साधने असतात की जी अधिमान्यता मिळवून देत असतात. दिव्य वलयांकित अधिसत्तेत लोकांचा राजकीय नेतृत्वावर विश्वास असतो. परंपरागत अधिसत्तेत लोकांचा रूढी, प्रथा, परंपरा यावर विश्वास असतो. तर विवेकाधिष्ठित अधिसत्तेत लोकांचा विश्वास संविधानात्मक पदावर असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्र. आज आपण अधिमान्यतेवर कशा पद्धतीने प्रश्न तयार करता येऊ शकतात हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सगळी प्रश्न आपण पुढे सरावामध्ये घेणार आहोत. तर आपण या चॅनलवर जर नव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अधिक विद्यार्थी मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.